ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्य म्हटला म्हणजेच मोह आला आणि मोह किंवा मोहाचं जाळ आपल्या अवतीभोवती नेहमी असते आणि कधी कुठे ती व्यक्ती त्या मोहाच्या जाळ्यात अडकून पडेल ते सांगता येत नाही. आणि म्हणूनच कधी कधी व्यक्ती अनेक गोष्टीतून सुटू शकते, परंतु त्या मोहाच्या जाळ्यातून सुटणे माणसाला फार कठीण जात असते. कारण मोह किंवा टेम्पटेशन कधी कधी व्यक्तीवरती, त्याच्या मनावरती, हृदयावरती आणि जीवनावरती जणू काही वर्चस्व गाजवीत असतो. आणि पुष्कळ वेळेला जेव्हा आपण मोहात पडत असतो, पापात पडत असतो, परमेश्वरापासून दूर जात असतो, तेव्हा नेहमी आपण एकच वाक्य बोलत असतो की ही मी मनुष्य असल्या कारणाने मी पापात पडलेलो आहे, किंवा परमेश्वराने मला वाचवलं नाही, किंवा परमेश्वर माझ्या मदतीला धावून आला नाही म्हणून मी पापात पडलेलो आहे. किंवा आपण देखील कदाचित दुसऱ्या बाजूला सैतानाला दोष लावत असतात की सैतान माझ्या आजूबाजूला आहे म्हणून सैतान शक्तिवान आहे आणि म्हणूनच मी या पापात पडलेलो आहे. परंतु आज संत याकोब पहिल्या वाचनामध्ये आपल्याला सुंदर प्रकारे सांगत आहे की परमेश्वर कधीच मनुष्याला पाप करण्यासाठी किंवा मोहात पाडण्यासाठी भाग पाडत नसतो. परमेश्वर कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार नसतो मनुष्याला त्या पापाच्या जाळ्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी किंवा ओढण्यासाठी. किंवा सैतान देखील मनुष्यासाठी तयार नसतो. मग पापात कोण पडतो, त्या मोहाच्या जाळ्यामध्ये कोण अडकून बसतो? तर संत याकोब पुढे म्हणत आहे की मनुष्यामध्ये जी डिझायर आहे, मनुष्यामध्ये जी इच्छा आहे, ती इच्छा, ती वाईट इच्छा मनुष्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असते आणि हळूहळू ते पाप मरणाला जन्म देत असते. ही इच्छा म्हणजेच काय आहे? ही मनुष्यामध्ये असलेली कामवासना, ज्यामध्ये मनुष्य कदाचित त्या इच्छेवरती नियंत्रण ठेवू शकतो, त्या मोहावरती ताबा ठेवू शकतो. परंतु जेव्हा आपण इच्छेला तर खतपाणी घालत असतो, त्या मोहाला खतपाणी घालत असतो, तेव्हा आपली इच्छा ही सर्व गोष्टीपेक्षा प्रबळ होत असते आणि आपण त्या मोहामध्ये पडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि शेवटी आपण परमेश्वराला, सैतानाला आणि आजूबाजूच्या घडामोडींना आणि परिसराला दोष लावण्याचा प्रयत्न करत असतो. किंबहुना आपण कधीच आपल्या इच्छेला दोष लावण्याचा प्रयत्न करत नाही. कधीच आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु आज संत याकोब आपल्या सर्वांना आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी पाचारण करत आहे की मी स्वतः जी इच्छा माझ्या स्वतःची आहे, जी माझ्या अंतःकरणातून, मनातून, हृदयातून, जीवनातून येत आहे, त्यावरती मी नियंत्रण ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतो. हा फार महत्वाचा आहे. जेवढा मी प्रयत्न करणार तेवढा माझी ताबा किंवा नियंत्रण त्या इच्छेवरती राहणार आहे आणि तेवढेच मी त्या मोहावरती विजय प्राप्त करू शकणार आहे. मोहाचा प्रत्येकाकडे आहे, इच्छा प्रत्येकाकडे आहे, परंतु आपण त्या इच्छेला कशा प्रकारे वाट दाखवत असतो, कुठल्या प्रकारे आपण त्या इच्छेसाठी वाट निर्माण करत असतो, हे फार महत्वाचे आहे. जर आपण वाईट कर्मासाठी वाट निर्माण केली तर नक्कीच इच्छा तिथून जाणार. जर आपण चांगल्या कार्यासाठी वाट निर्माण केली तर नक्कीच इच्छा तिथे जाणार. जर आपण जास्तीत जास्त वेळ चांगलं कार्य करण्यासाठी घालवलं तर आपली इच्छा देखील चांगलेच फळ देणार आहे. आणि म्हणून सर्वप्रथम आपण आपल्या जीवनावरती, आपल्या मनावरती, आपल्या जीवनावरती ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, इच्छावरती ताबा ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचा योग्य ते वेळ वापर करून चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर नक्कीच चांगली फळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये पाहाव्यास मिळणार आहे. तर यापुढे सैतानाला दोष न लावता, यापुढे देवाला दोष न लावता स्वतःवरती आत्मपरीक्षण करून मी काय करू शकतो किंवा मी किती ताबा मिळू शकतो, जर हा प्रश्न आपण स्वतःला विचारला आणि त्या प्रकारे प्रयत्न करीत राहिलो तर नक्कीच एक दिवस परमेश्वराच्या कृपेने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आपण यशस्वी होणार.